हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल होती अक्षय तृतीया, तर मी सकाळीच लवकर उठली होती आणि सर्व मस्त घर वगैरे झाडून घेतलं होतं, फरशी वगैरे पुसून घेतली होती आणि मग स्वतःचं असं मस्त असं आवरून घेतलं होतं आणि मग मी देवाचे भांडेसुद्धा स्वच्छसे करून घेतले होते. चला मग तुम्हाला दाखवते मी. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे आहे मस्त स्वच्छ असे भांडे वगैरे मी घासून घेतलेले आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरसुद्धा दाखवते मी. तर बघा, सगळे माझ्या मुलांचे खेळणे वगैरे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि हे खेळणे तोपर्यंतच व्यवस्थित आहे जोपर्यंत माझी मुलं झोपलेली आहेत. तर बघू शकता मच्छरदानी दोघेही आरव आणि ओझे झोपलेले आहेत. चला मग, तर या ठिकाणी सगळ्यात आधी मी करून घेणार आहे पूजा. तर या ठिकाणी मस्त बसं मंदिर वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मग मी पूजासुद्धा करून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी आम्ही विशाखापट्टणमवरून काय आणलं. तर विशाखापट्टणमला समुद्र आहे, तर त्या ठिकाणी मस्त असे शंखचिपल्यांचे वेगवेगळ्या वस्तू मिळतात. तर मी या ठिकाणी गणपती आणलेला आहे आणि गणपती बाप्पा मस्त असं मी देवघरातच ठेवलेला आहे, कारण आमच्याकडनं शोकेस वगैरे नाही आहे म्हणून मी देवघरातच ठेवलेला आहे. तर फायनली ना माझा सर्व स्वयंपाक बनवून तयार आहे. तुम्हाला दाखवते मी आज मी काय काय बनवलेलं आहे. तर तर हे सगळं बनवणं एकदम सोपी नाही बरं का. सकाळी उठूनच सगळं मी करून आणि मुलांनासुद्धा सांभाळून एवढं सगळं मला एकटीला करावं लागतं. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे कुरडी आणि पापड आहे आणि कुरडी आणि पापडसुद्धा आमच्याकडे तळतात अक्षय तृतीयाला. आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला मी आणखी. तर या ठिकाणी आहे कवड्याची भाजी. तर आज मी कवड्याची भाजी बनवलेली आहे. त्यानंतर हा आहे भात आणि चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत, पोळ्या. आणि आमच्याकडनं याला सरगुंडे म्हणतात किंवा मणीसुद्धा आमच्याकडे या दिवशी करतात. तर हे पहा, या ठिकाणी चपात्यासुद्धा माझ्या झालेल्या आहेत पोळ्या करून. तर मस्त असा स्वयंपाक बनवून तयार होता माझा सगळा. त्यानंतर तुम्हाला दाखवते भजे वडेसुद्धा आहेत. तर हे पहा, या ठिकाणी भजे वडेसुद्धा आहे काढलेले. त्यानंतर आहे कढी आणि आणखी एक आयटम तुम्हाला दाखवायचाच राहिला, तर दाखवते तुम्हाला मी आता. तर भाजीच्या खाली ठेवलेला आहे म्हणून. तर हे पहा, या ठिकाणी आहे आमरस. तर या दिवशी आमरसाला खूप मान आहे. तर हा बघू शकता मी आमरससुद्धा बनवून घेतलेला आहे. तर असा माझा सगळं स्वयंपाक बनवून तयार आहे. तर भरपूर वेळ लागतो एकटीला हे सगळं करण्यासाठी. तर या ठिकाणी माझी पूर्ण गॅसचा ओटा वगैरे स्वच्छ पुसून झालेला आहे, भांडेसुद्धा घासलेले आहे आणि सोबतच आज केळीच्या पानावर हे सगळं टाकावं लागतं. त्यानंतर गड्डीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आंब्याचे टाकेसुद्धा आणलेले आहेत, कारण आंब्याच्या टाकायलासुद्धा खूप मान असतो या दिवशी. तर या ठिकाणी आमची फायनली पूजा वगैरे झालेली आहे, ताट वगैरे दाखवून झालेलं आहे. आधी माझ्या मिस्टरांनी पूजा केली होती. त्यानंतर ना मी सुद्धा मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली आणि देवाच्या पाया वगैरे पडली आणि मग माझ्या मुलांना सुद्धा देवाच्या पाया पडायला सांगितले होते. तर मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरव आणि ओजस मस्त नवीन कपडे घातलेले आहे आणि ते सुद्धा जे जे करत आहे. तर असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. तर तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.